नमस्कार मित्रांनो. लास्ट टाईम जे आपण बँक निफ्टी आणि निफ्टीबद्दल डिस्कशन केलेलं आहे, एक्झॅक्टली त्यावेळेस मी सांगितलेलं होतं, की मार्केट एक 10 सव्वा 10च्या आसपास इथे ट्रेड करत होतं. इथून जर मार्केट खूप बाउन्स करत वरती गेलं, तर तिथून एक परत एकदा फॉल येण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये वीकनेस आहे, असं आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं होतं आणि एक्झॅक्टली आपण बघू शकतो त्या ठिकाणी मार्केटने तो फॉल केलेला आहे आणि पुन्हा एकदा ज्या लेव्हलला आपण डिस्कस करत होतो, अगदी त्याच लेव्हलच्या आसपास त्या ठिकाणी मार्केट आलेलं आपल्याला दिसतंय. सेम सिच्युएशन निफ्टीमध्ये थोडासा वीक फॉल आहे, जास्त मोठा फॉल नाही आहे. निफ्टीमध्ये स्ट्रेंथ आहे. सो इथे जर बघितलं आपण ज्यावेळेस डिस्कस करत होतो, त्यावेळेस निफ्टी जी आहे ऑलमोस्ट ह्या रेंजच्या आसपास होती. इथून मार्केट बॅक टू बॅक वर गेलं, तिथून एक थोडंसं 21,360च्या आसपासपर्यंत फॉल आलेला आहे. आता इथून पुढे आपण ॲप्रोच करत असताना आपण कशा पद्धतीने ॲप्रोच करू शकतो मार्केटला, ते आपण इथे समजून घेऊयात. सो बेसिकली आत्ता जर निफ्टी जर आपण बघितलं, निफ्टीमध्ये स्ट्रेंथ बऱ्यापैकी दिसती आहे एक आपल्याला इंट्राडेच्या चार्टवर. पण बेसिकली ही स्ट्रेंथ जास्त स्ट्रॉंग नाही आहे, या ठिकाणी वीकनेस आहे आणि जसं कालच्या दिवशी जे आहे शुक्रवारी मार्केट क्लोजिंग होताना एफ-आयजने त्या ठिकाणी बुलिश पोझिशन कॅरी केलेले आहेत, प्रोफेशनल ट्रेडर्सने बुलिश पोझिशन कॅरी केलेले आहेत आणि रिटेल ट्रेडर जे आहेत हे कम्प्लिटली बिरिश त्या ठिकाणी पोझिशन्स कॅरी करून गेलेले होते. सो ऑलमोस्ट आत्ता वाजत आहेत 10:30. सो जर ह्या पोझिशन ॲज इट इज कॅरी राहिल्यात, आता एफ-आय जर बुलिश गेले त्याचा अर्थ असा नसतो की मार्केट वरतीच जाणार. ओके, मार्केट साईडवेज जरी राहिलं तरी ते प्रॉफिट बनून जातात. मार्केट बुलिश टू साईडवेज जरी राहिलं तरी ते त्या ठिकाणी प्रॉफिट बनून जातात. सो डिपेंड आपण आपल्याला त्या ठिकाणी स्ट्रक्चर कसं बनतं आहे मार्केटमध्ये त्याला फॉलो करायचं आहे. सो मेन रेंज असते अशा पद्धतीचं ज्यावेळेस प्राईजमध्ये स्ट्रक्चर येतं, तर इथे हा ज्या स्ट्रक्चरमधला हा जो हाय आहे या पॉईंटला, ओके, हा हाय जर ब्रेक झाला आणि याच्यावरती जर प्रॉपर ब्रेकआउट असेल आणि इथे स्ट्रक्चर त्या ठिकाणी फॉलो होताना दिसलं आपल्याला, तर तिथून एक अपसाईडला मोठी रॅली येऊ शकते आणि सध्याच्या घडीला निफ्टीमध्ये जो बेस आहे तो 21,350 ते 300चा आहे या रेंजमध्ये. हा जर बेस किंवा हा जर झोन जो आहे सपोर्टचा हा जर ब्रेक झाला त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी एक मोठा फॉल येण्याची शक्यता निफ्टीमध्ये निश्चितपणे आहे. आणि बँक निफ्टी जर आपण बघितलं, सो बँक निफ्टीमध्ये जे स्ट्रक्चर आहे एकदम क्लिअर आहे. बँक निफ्टीमध्ये 2च लेवल्स आहेत. बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक प्रिकॉशन घ्यायची की हा जो 48,272चा 272 ते 200 हा जो झोन आहे याच्यावरती एक प्रॉपर ब्रेकआउट जर झाला, तर तिथून एक मोठी अपसाईडची रॅली आपल्याला परत एकदा बँक निफ्टीमध्ये बघायला भेटेल. पण जोपर्यंत 47,700चा हा जो बेस झोन आहे, हा जोपर्यंत होल्ड करत आहे मार्केट, तोपर्यंत मार्केटमध्ये डाऊनफॉल होण्याची शक्यता खूप कमी आहे. जर मार्केटने बँक निफ्टीने ह्या लेवलला जर परत एकदा रेजिस्टन्स घेतला आणि तिथून जर फॉल करत आली, सो हा वरचा जो टॉपचा बेस आहे हा आपल्या त्या ठिकाणी काही कामाचा राहणार नाही आहे. मग पुन्हा एकदा आपल्याला ह्या झोनच्या अकॉर्डिंग जर समजा हा 47,700चा जर बेस त्या ठिकाणी ब्रेक होताना दिसला, ब्रेकडाऊन होताना जर दिसला, तर त्या ठिकाणी आपण एक मोठा डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. तर सिंपल 48,272च्या वरती एक मोठी अपसाईडची रॅली आणि 47,700 650 ह्या झोनच्या खाली जो आत्ता समोर चार्टवर आहे याच्या खालती जर प्रॉपर ब्रेकडाऊन झाला, तर तिथून एक मोठा फॉल येताना आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसू शकतो. सो हे काही प्रिकॉशन्स आहेत आणि प्लस जसं सांगितलं की इन्स्टिट्यूशनच्या पोझिशन कशा पद्धतीने कॅरी झालेल्या आहेत आणि रिटेल ट्रेडर आणि प्रोफेशनल ट्रेडर त्या अकॉर्डिंग आपल्याला ट्रेड प्लॅन आज करायला पाहिजे.